66 जागांचे कौल हाती येत आहेत। बाकी आहेत केवळ 4 जागा आणि या आकडेवारीनुसार सुद्धा भाजप 38 जागांवर आघाडीवर आहे, तर आप 26 आणि काँग्रेसला आणखी एका जागेवर आघाडी मिळताना दिसते आहे। बादली या मतदारसंघा सोडून आणखी एका मतदारसंघात काँग्रेसने आघाडी घेतली। तर दिल्लीमध्ये सत्तापालट होताना पाहायला मिळत आहे 2013 पासून अरविंद केजरीवाल। तर इथे आपण पाहतो कलांमध्ये कल कायम राहिले तर सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपला मुख्यमंत्री पद या ठिकाणी मिळू शकतं। हे कल जर कायम राहिले तर भाजपचं कमळ दिल्लीमध्ये फुलेल आणि सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपला पहिल्यांदाच आपला मुख्यमंत्री दिल्लीमध्ये विराजमान करता येणार आहे। त्यापूर्वी 1993 मध्ये 49 जागा जिंकत भाजपने सत्ता स्थापन केली होती। सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री केलेलं होतं, पण त्यानंतर भाजपला कधी कमबॅक करता आलं नव्हतं। त्यानंतर किरण बेदी यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे करत भाजपने निवडणूक लढवली होती, पण भाजपला पराभव पत्करावा लागला होता। त्यामुळे जोरदार कमबॅक भाजप या विधानसभा निवडणुकीत करताना आपल्याला दिसतंय। सध्या तरी 38 जागांचं तर भाजप 38 जागांवर आणि आप 27 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर आहे आणि भाजपचं कमळ दिल्लीमध्ये फुलतंय असं या कलांमधून तरी पाहायला मिळते। सुरुवातीपासूनच भाजपनं आघाडी कायम ठेवली आहे। 66 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत, 4 जागांचे कल हाती येणं बाकी आहे, मात्र आतापर्यंत चित्र स्पष्ट होत आहे। कल कायम राहिल्यास सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपला मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता 1993 नंतर 2025 मध्ये दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री आता होण्याची शक्यता आहे। तर सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपला पहिल्यांदाच दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पद मिळू शकतं। हे कल कायम राहिले तर भाजपचं कमळ दिल्लीमध्ये फुलेल। भाजपने प्रचंड जोर लावला होता या विधानसभा निवडणुकीत। भाजपच्या नेत्यांची, प्रमुख नेत्यांची एक मुख्य फळी सुद्धा या निवडणुकीत प्रचार करत होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा प्रचारासाठी दिल्लीत गेलेले होते। त्याचबरोबर अनेक अभिनेते सुद्धा प्रचाराच्या मैदानात भाजपने उतरवले। तासाभरानंतर सुद्धा केजरीवाल, आतिशी आणि सिसोदिया हे तीनही आपचे प्रमुख नेते पिछाडीवर आहेत। त्यामुळे आम आदमी पक्षाला एक मोठा सेटबॅक म्हणावा लागेल, कारण अरविंद केजरीवाल, आतिशी आणि मनीष सिसोदिया असे आपचे प्रमुख तिन्ही नेते अजूनही पिछाडीवर आहेत। भाजप 39 आणि आप 27 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर आहे। भाजपनं आपली आघाडी कायम ठेवली आहे, त्यामुळे दिल्लीमध्ये आता कमळ फुलणार हे आतापर्यंत या कलांमधून स्पष्ट झालेलं आहे। 40 या आकड्याकडे भाजपची आता वाटचाल। नवी दिल्लीमध्ये आपण पाहतो अरविंद केजरीवाल पहिल्यापासूनच पिछाडीवर आहेत, परवेश वर्मा हे आघाडीवर आहेत, तर संदीप दीक्षित काँग्रेसचे उमेदवार हे देखील पिछाडीवर आहेत। तर भाजपचे परवेश वर्मा आघाडीवर, भाजप 40 वर आता पोहोचलेली आहे, आप 26 जागांवर आघाडीवर। एक्झिट पोलचे अंदाज होते, त्या अंदाजानुसार देखील भाजप आता 40 जागांवर पोहोचले। 40 ते 45 जागा भाजपला मिळतील असे 6 एक्झिट पोल आतापर्यंत सांगत होते आणि आता भाजपने 40 चा आकडा गाठलेला आहे। आप 26 जागांवर आघाडीवर आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। आतापर्यंतच्या मतमोजणीत सुस्पष्ट बहुमत भाजपला मिळताना दिसतंय। 41 जागांवर भाजपचे उमेदवार हे आता आघाडीवर आहेत आणि आपचे 26, आप आणि भाजपमधला जागांचा फरक आता वाढत जाताना दिसतोय। 41 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय। 68 जागांचे कल आतापर्यंत हाती आले, 2 जागांचे कल आता अद्याप बाकी आहेत। भाजप या कलांमध्ये 41 जागांवर आघाडीवर आहे, आप 26 जागांवर आणि भाजप आणि आप यांच्यामधला डिफरन्स वाढलाय, त्यामुळे भाजपने मोठी आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये कमळ फुलणार हे आतापर्यंतचे हे आकडे सांगतायत। त्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप करत, भ्रष्टाचाराचे आरोप करत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला आणि त्यांच्या नेतृत्वाला घेरण्याचा प्रयत्न भाजपने केलेला होता आणि त्यांच्या याच रणनीतीला यश मिळताना दिसतंय। मतदारांनी आपला कौल दिलेला आहे भाजपला। 42 जागांसह भाजपने आघाडी घेतली आहे आणि दिल्लीतला सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे। केजरीवाल यांच्यासाठी ही अग्निपरीक्षा होती, या परीक्षेमध्ये ते कुठेतरी नापास होताना पाहायला मिळतात, कारण नवी दिल्ली हा जो भाग आहे याच भागामधून अरविंद केजरीवाल यांचा उदय झालेला होता आणि त्यानंतर नवी दिल्लीनंच आता अरविंद केजरीवाल यांना नाकारलेलं पाहायला मिळतं, कारण सुरुवातीपासूनच अरविंद केजरीवाल सगळ्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर आहे। आणि आता फक्त एका जागेचा कौल बाकी आहे। 70 पैकी 69 जागांचे कौल हाती आलेले आहेत, त्यापैकी 42 जागांवर भाजप आघाडीवर आहेत, तर 26 जागांवर आपचे उमेदवार आणि काँग्रेसची आघाडी परत एक जागेनी कमी झालेली आहे। फक्त एकाच जागेवर काँग्रेसने आघाडी घेतली। तर भाजप आता 42 जागांवर पोहोचलेली आहे आणि आप 26 जागांवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे। 69 जागांचे कल आतापर्यंत हाती, एका जागेचा कल फक्त बाकी आहे। 70 जागांसाठीची निवडणूक मात्र संपूर्ण देशामध्ये, देशाची राजधानीमध्ये नेमकं काय घडतं याकडे लक्ष होतं। भाजप की आप काय नेमकं या ठिकाणी होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं। भाजपचं कमळ दिल्लीमध्ये फुलताना पाहायला मिळतंय। आपसाठी ही अस्तित्वाची लढाई होती, तर भाजपसाठी ही प्रतिष्ठेची। तर भाजपने प्रतिष्ठा आपली राखलेली आहे, पण आपच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार होऊ शकतो जर या निवडणुकीत अरविंद केजरीवाल, आतिशी आणि मनीष सिसोदिया या तिघांचाही पराभव झाला तर, कारण तिन्ही उमेदवार अजूनही पिछाडीवर आहेत।
तर भाजपा 42 आणि आप 26 जागांवर आघाडीवर. आपसाठी हा सगळ्यात मोठा धक्का असेल. सुरुवातीपासूनच भाजपनं या ठिकाणी आघाडी घेतली आहे. सगळ्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा भाजपलाच या ठिकाणी आघाडी दाखवण्यात आली होती. भाजप सत्ता स्थापन करेल हा अंदाज होता एक्झिट पोलचा, तो कुठेतरी खरा होताना पाहायला मिळतो. कलानुसार काँग्रेस फक्त एका जागेवर सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे अशी शक्यता वर्तवली जात होती. जर बहुमताच्या आसपास आप पोहोचली आणि स्पष्ट बहुमत नसेल आणि काँग्रेसला जर काही जागा मिळाल्या तर काँग्रेस आपला पाठिंबा देऊन काँग्रेस आणि आपचं सरकार दिल्लीमध्ये येऊ शकतं. पण असं काहीही होताना दिसत नाहीये, कारण जनतेने सुस्पष्टपणे आपला कौल दिलेला आहे भाजपला. त्यामुळे दिल्लीमध्ये दोनच पक्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, आप आणि भाजप. काँग्रेसची मतं देखील आपकडे वळलेली या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ती आपल्याकडे खेचण्यात काँग्रेसला अद्याप तरी यश आलेलं नाही. तर भाजप 42 आणि आप 27 जागांवर आघाडीवर आणि आता 70 जागांचे कल हाती आलेले आहेत. दिल्लीमधल्या सर्व 70 जागांचे कल आपल्या हाती आले. इथल्या सर्वच्या सर्व विधानसभा जागांवरचे कल आता हाती आलेले आणि त्यानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय 42 जागांसह. तर आप 27 जागांवर आघाडीवर आहे. तर दिल्लीमधलं चित्र या कलांमधून स्पष्ट होते. 70 जागांचे कल आतापर्यंत हाती आले. त्यामुळे भाजप या ठिकाणी आघाडीवर आहे. 42 जागांवर भाजपला आघाडी तर 27 जागांवर आपला आघाडी मिळाली आहे. काँग्रेस एका जागेवर आघाडीवर. कलानुसार भाजपला दिल्लीमध्ये स्पष्ट बहुमत मिळताना पाहायला मिळते.